ओके, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. ही आपली थर्ड व्हिडिओ असेल भारत भ्रमंतीची. आणि आता आपण चाललोय एअरपोर्टला. एअरपोर्ट ओढून आपण जाणार आहोत एक डेस्टिनेशनला. त्याचा मी थोडासा तुम्हाला हिंट देतो. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं एकदम ओके मध्ये. बघूयात आता कसं ओके मध्ये आहे. पूर्ण प्रवास जो आहे तुम्हाला दाखवेल मी. आणि आपण त्या डेस्टिनेशनला जाणार आणि आज ते कंप्लीट होणार आहे या व्हिडिओमध्ये, या टूरमध्ये. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण. बाय. तर मंडळी, आपण आलोय एअरपोर्टला. आता एअरपोर्टला आपण जातोय. बघा, आपला झोन आहे एन झोनला आपली फ्लाईट आहे DEFG. ओके, सो एन खूप लांब आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2. तर अशा प्रकारे आपण झोन एनला पोहोचलेले आहेत. झोन एनला जाऊन आपल्याला आता आपलं लगेज जे आहे ते बोर्ड करायचं आहे. इकडे कुठे आपली फ्लाईट. पहिले वेट करायला लागेल. 15 किलो अलाउड आहे फक्त फ्लाईटमध्ये. जास्त झालं तर इथे काढून फेकून द्यायला लागेल किंवा एक्स्ट्रा चार्जेस भरावे लागतील. तर या प्रकारे आपल्याला आपला बोर्डिंग पास भेटलेला आहे. आता आपण चाललोय डिपार्चर गेटकडे. ओके मंडळी, वॉशरूम, व्हेरी वॉशरूम्स. इकडे वॉशरूम्स आहेत आय गेस, पण इकडे प्यायच्या पाण्याचं आहे. एक्झिट आहे. बघू वॉशरूम कुठे आहे. तर पुन्हा एकदा बोर्डिंग पास बघा. जाऊयात आपण डिपार्चर गेटकडे. बाय. इकडे वॉशरूम्स आहेत. तर मंडळी, आता आपण आहोत पॉईंटला. तर मी इथे आपल्याला भाऊ भेटला आहे. गुवाहाटी में ही जाना है. नहीं, यही से मुंबई से. इकडे आपला बोर्डिंग पॉईंट आहे, गेट नंबर 49A. आणि आता बोर्डिंग स्टार्ट होते. खूप वेळ वेट केल्यानंतर बघू भावाचा काय विषय. मंडळी, फ्लाईटमध्ये आलो आपण. तर मंडळी, आता आपण क्लाउड्सच्या वर. बघा कसं किती सुंदर असे ढग दिसत आहेत. आणि असा हा शांत वातावरण बघून एकदम मन प्रसन्न झालंय माझं. सुंदर व्ह्यू दिसतोय. विंडो स्लिप झाली आहे नशिबाने. फायनली मंडळी, आपण पोहोचलोय गुवाहाटी. ओके, सो मंडळी, वी आर नाव गुवाहाटी एअरपोर्ट. बघू शकता तुम्ही. कुठे लिहिलंय? तिथे कुठेच लिहिलेलं नाही गुवाहाटी. ठीक आहे, जिकडे लिहिले असेल तिथे दाखवेल तुम्हाला मी, हरकत नाही. पण आपण आहोत गुवाहाटीच्या एअरपोर्टला. ठीक आहे. तर मंडळी, आपण पडलो बाहेर. बघा, तुम्हाला जसं मी बोललो होतो त्याच्या मागे बघू शकता तुम्ही गुवाहाटी बोर्ड. एअरपोर्ट गुवाहाटी. तर आपण पोहोचलोय गुवाहाटीला. काय झाडी, काय डोंगर, सगळं एकदम ओके मध्ये. मंडळी, सकाळी सकाळी पावसाने झोड टाकली आहे गुवाहाटीमध्ये. बघू शकता तुम्ही. आपल्याला जायचं एअरपोर्टला ग्रुप रिसीव्ह करायला. पाऊस तिथे. मंडळी, आपण पोचलो एअरपोर्टला, गुवाहाटी एअरपोर्ट फॉर ग्रुप रिसिव्हिंग. पाऊस काही थांबत नसतो. काल रात्रीपासून जे लागलाय
मला नाही वाटत व्यवस्थित साईट सीन होऊ शकतील, पण आपला तोच टास्क आहे की अशा सिच्युएशनमध्ये आपले साईट सीन कंप्लीट करायचे. तर स्टे ट्यून्ड. आणि आता आपला प्रवास सुरू होतोय टुवर्ड्स काझीरंगा फ्रॉम गुवाहाटी. आणि पावसाने आत्ताच दस्तक दिली होती, तरी अजून चिमचिम पाऊस चालू आहे. बघूया काझीरंगापर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस थांबतो. मंडळी, काझीरंगा फॉरेस्ट एरिया म्हणजेच काझीरंगा अभयारण्य सुरू झालं आहे. माझ्या दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता कशी झाडी, एकदम जंगल. आणि इकडे स्पीड लिमिट आहे गाडीची 40. 40च्या वर गेल्यावर फाईन लागते गाडीला, कारण इथे वन्यजीव रोडवर येतात. कधी हरणं, कधी गेंडे, काही येतं, प्राणी येतात. म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी इथं गाड्यांना 40चं स्पीड लिमिट आहे. आणि बघा तुम्ही कशी वळणं आहेत, काही झाडी आहे आजूबाजूने. हाँ देखो दो इधर उधर जा रहे हैं, उल्टे साइड में दोनों जा रहे हैं. दिख गए ये सर ये देखिए हाँ. सब आदमी रुका है इसमें गाड़ी. पुलिस को आणि बघा आपल्याला रायनोने दर्शन दिलंय. म्हणजे रायनो म्हणजे की एक शिंगी गेंडा. एक शिंगी गेंडा आपल्याला दिसला इकडे रस्त्याने जाता जाता गाडीतूनच. ते आता आपण जंगल सफारीमध्ये तर आपल्याला दिसणारच आहे, पण ड्रायव्हरने सांगल्याप्रमाणे इथे आजूबाजूला, रोडच्या आजूबाजूला जे आहेत रायनोज दिसतात. म्हणून आपण इथे थोडं थांबलो होतो रायनोज बघायला, आणि आपल्याला रायनोज दिसले. थोडंसं मी कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय. जितने तो गाय बैल नहीं दिखे उतने के गेंडे दिखे. इथे पण दोन आहेत. तिकडे पण एक बसला आहे, एकदम आगे, एकदम आगे भी एक बैठा है. वो ऐसे कुछ नुकसान नहीं करते नहीं. शांत रहते हैं, बट गुस्सा है तो वो मारते, टक्कर मारते हैं. इनको घर पे पाल नहीं सकते ना. हाँ, कंट्रोल करना मुश्किल है. कभी गुस्सा है तो मालिक को ही. और क्या क्या है इधर फिर, और गेंडे के अलावा सब कुछ है. बंदा है, डियर है, ये टाइगर है. टाइगर भी है, सुना टाइगर भी है. सागर ने बोला ना टाइगर. जैसे स्पेशल है. हाँ दिखा ठीक है. दिख गया. हाँ, और आगे किधर है, उधर है दो. हाँ. दिख गए. देखो खड़ा है, दिखा ईशा? देखा. दिखा. एक नंबर. तो जिप्सी का आधा काम आपने कर दिया. हाँ. बस खत्म. जिप्सी वाला को पकड़ेगा हम. उसको पीठ पे है. हाँ, इधर से देखो एकदम बराबर दिख रहा है. ये हिप्पोपोटामस है, राइनोसोरस है. हाँ. हाँ राइनोसोरस ही है, राइनो ही है, गेंडा ही है. देख रही है ईशा? पण मला अजून जवळून बघायचं. हात लावायचंय. आणि इकडे चिकन पेक्षा डग खातात का इकडे. अच्छा. हाँ. क्यों भैया, बहुत चिकन से ज्यादा डग खाते हैं ना इधर. आया था ना अपने को. आपण केळं खाऊ घातलं होतं ना त्याला. नाही काही अशी दिली. हाथी पाल सकता है, लेकिन खर्चा बहुत है ना. हाँ, क्या? हाथी को पालने का खर्चा कितना है. इनका दांत सबको निकाल देता है नहीं. दांत किसी, इसका दांत नहीं होता. ऐसा होता ही नहीं है. वो उसका है ना बीच वाला. हाँ वो है, एक तो है उधर सामने वाले को. वो तो मोटा है, वो आदमी है. वो जो औरत है उसका नहीं होता है. अच्छा ऐसा है क्या? क्या? बोला आदमी का होता है हाथ, औरत का नहीं होता है. मूछ के जरा. स्कूल पण आहे लिटिल फ्लावर. मग काय विचार. चांगलं आहे. त्यांना उद्या घेऊन हे बघा इकडे खेळणी लाकडाची. पिकनिक में तो काझीरंगा नॅशनल. सुंदर डिझाईन बनवली ते बघितली का ते पुढे. जो भी है. Zest and rest for a guest.
I love Kaziranga. मेरा तो जो अरमान था कि गेंडा देखने का, वो गेंडा स्वामी देख लिया मैंने. हाँ. तर मंडळी आज आहे डे 1 आणि आता आपण पोचलोय काझीरंगा. आपला हॉटेल बघा तुम्ही. हॉंगतोर हॉटेल हॉंगतोर. किती सुंदर प्रिमायसिस आहे आणि सनसेट होतोय. संध्याकाळची वेळ झाली आहे. बघा मंडळी, इथे खाली काय हौद आहे, छोटासा तलाव. काय सुंदर असं रिसॉर्ट आहे. खरंच खूप सुंदर रिसॉर्ट आहे. पण आम्हालाच रूम नाही अजून. पूर्ण ग्रुपला रूम दिल्या, आम्हालाच रूम नाही आहे. देईल रिसेप्शन वाला कुठे ना कुठे रूम देईल आपल्याला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला रूम भेटली आहे. आपलं सामान चाललंय बघा. कशी आणि कोणती रूम दिली आहे बघू. मंडळी, इन्फिनिटी पूल आपल्या रिसॉर्ट मध्ये. सही यार, काझीरंगा. बरोबर बोलले होते नेते. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं एकदम ओके मध्ये. खरोखर ओके मध्येच आहे. गुड मॉर्निंग. तर सकाळचे झालेच 4:30 आणि आपण चाललोय एलिफंट सफारीसाठी. बघा अंधेरा बाहेर, किती अंधेर आहे. आणि आपण एलिफंट सफारीसाठी सकाळच्या 4:30 वाजता उठून चालू आहे काझीरंगामध्ये. आपल्या गाड्या रेडी आहेत समोर. तर मंडळी, आपल्या 8 गाड्या आहेत. 8 गाड्यांपैकी 7 गाड्या गेल्या आणि आमच्याच गाडीचे गेस्ट बाकी आहेत अजून. त्यांचा वेट करतोय. 4:30चा टाइम दिलेला, 4:34 झाले तरी ते काय अजून आलेले नाही आहेत. आपल्याला एलिफंट राईड करायला भेटते नाही भेटत. आपल्याला टाइम दिलेला समोरच्याने की 4:50 पर्यंत तुम्ही इकडे या. आणि इथून 20 मिनिट्सची जर्नी आहे आपल्या हॉटेलपासून. आता तुम्हाला मस्त सुंदर अशी एलिफंट राईड दाखवतो. आता आपण पोहोचलोय गेटवर एलिफंट सफारीसाठी. जिकडनं गाड्या आतमध्ये जातात, नंबर लावावं लागतात, त्या गेटपर्यंत आपण पोहोचलोय. आणि ऑलरेडी गाड्यांची लाईन लागली आहे. आता आपण लाईनला आहोत, पण एलिफंट चाललेत लाईनला लागण्यासाठी. बघा, आपलाच ग्रुप फर्स्ट आहे लाईनमध्ये आणि मग त्यामागे एवढी मोठी लाईन लागली. तर मंडळी, बघा इथून एलिफंटवर बसला जातो आणि एलिफंटवर जाऊ मी. हे क्यूटी ब्लॅकवाला हत्ती किती क्यूट वाटतो ना. खिळा लावलाय आणि एका हत्तीवर बसतात 4 जण. इकडे सगळ्या हत्तीचे नंबर लागलेले आहेत. आता आपण आपल्या हत्तीवर बसलोय 4 जण. मी सुद्धा बसलोय आणि आपला हत्ती महाराज निघाले जंगल सफारीसाठी. आपल्याला बाकी प्राण्यांचं दर्शन करून देण्यासाठी निघालेले आहेत आपले हत्ती सवारी. चल मेरे हाथी. ते स्माईल ती फोटो काढते आपला. आणि त्यांचा आपण काढू. थांब, तू बसून तर बसलाय. दानिशला देऊन दे कॅमेरा. दानिश काढून थँक्यू. मागचा हत्ती महाराज सलामी देतोय आपल्याला. सलामी.
कोण हॅलो करतो? पळाले हत्ती बघून पळाले. त्यांचा घे ना व्हिडिओ, ते पते तिकडे बसले. झूम 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 करून ते चांगलं नाही. छान येतोय. सगळे हाती एका लाईन मध्ये जंगल सफारीसाठी आणि आपलाच हत्ती महाराज इकडे रोड सोडून खाली उतरला. हॅलो आपला हत्ती महाराज ऑफ रोडिंग करतोय जंगलामधून. फोटो नका काढू ना, की भीती नाही वाटत. हा, फोटो मध्ये अर्धा लक्ष कॅमेरामध्ये असतं फोटो ना. नका काढू. फोटो व्हिडिओ बनवता सोपं आहे, फोटो इज डिफिकल्ट. हा या व्हिडिओ चालू आहे. आता मजा यायची. ऑफ रोडिंग नाही करत आहे ना. आता ऑफ रोडिंग नाही करत. फर्स्ट 2 रायनोज दिसलेत आपल्याला, 2 गेंडे. जाऊ दे, आता कशाला भीत लावतो. अरे हा काका काय करतोय त्या हत्तीला? बस बस बस. ले उचल. फोटो लेंगे यार, एक थोड़ा सा रुक देना प्लीज. किती शांतपणे ब्रेकफास्ट चालू आहे रायनोजचा बघा. परत ऑफ रोडिंग ऑन रोडिंग करतो. मंडळी तुम्हाला कोंबडा कोंबडी दिसत आहेत का? बघा कोंबडा पुढे कोंबडा पळतोय, मागे कोंबडी. आपल्याकडे दिसले असते तेवढ्याला पकडून भुजिंग. दे दो. अँड फायनली आपली हाती राईड झालेली आहे. खूप मजा आली. वाव, व्हॉट अ सनराइज गाईज. बघा किती सुंदर पाण्यात रिफ्लेक्शन आणि सनराइज. मस्त आपला ग्रुप फोटोग्राफी करतो या ब्रिजवर एन्जॉय. आणि आता आपण जाऊयात रिटर्न आपल्या हॉटेलला, बॅक टू पवेलियन. तर मंडळी आज आहे आपल्या टूरचा डे 2. आपण सकाळी बघितली एलिफंट राईड केली काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये. आता आपण चाललोय जंगल सफारीसाठी काझीरंगा नॅशनल पार्क. आणि आपण रेडी आहेत, आंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट झाला आपला. 1-1.5 तासाचा आपण फ्रेशअप व्हायला हॉटेलला आलो होतो. आता पूर्ण ग्रुप जमा होतोय आपला इकडे आणि मग आपण इकडनं जाऊया जंगल सफारीसाठी. खूप एक्साइटिंग असणार आहे जंगल सफारी. आजचा आपला टास्क असणार आहे की आपल्याला जंगल सफारीला वाघ दिसला पाहिजे. बघूयात आपण तेवढे लकी जर असलो तर आपल्याला नक्कीच वाघ दिसेल. आपल्या गाड्यांचा ताफा रेडी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 ऑल इनोवा क्रेस्टाज.